साबरमतीच्या सान्निध्यात, संताच्या शोधात. जखम झाल्यावर वाहणाऱ्या रक्तासारखी आंदोलनं असतात. कातडी फाडून बाहेर धावणारी, उत्स्फूर्त आणि लाल भडक. त्यांच्यावर वेळीच नीट मलमपट्टी झाली तर वाहतं रक्त थांबतं, जखम कोरडी पडते, नंतर बरी होते आणि त्वचा पूर्ववत चमकायला लागते. फार तर एखादी छोटीशी खूण शिल्लक राहते. मलमपट्टी करण्यापाशी काम संपत नाही. शक्यतो परत अशी जखम होऊ नये अशी काळजी घ्यायची असते. समाज पुरुषाच्या शरीराला होणाऱ्या जखमांचंही असंच असतं. शरीर आहे, धडपडणार, त्याला 2-4 जखमा इकडे तिकडे होणार हे आपण समजू शकतो. पण जेव्हा वाहती जखम थांबत नाही, एका ठिकाणी मलमपट्टी केली तर दुसरीकडे कातडी फाटते, तेव्हा समजावं की रोग गंभीर आहे. याला नुसती बाहेरून मलमपट्टी करून चालणार नाही. मुळातून, आतून सुधारणा, पुनर्रचना आवश्यक आहे. शरीराला व्हिटॅमिन्सच कमी पडलीत. त्यामुळे हिमोफेलिया झाल्यासारख्या या रक्ताळलेल्या जखमा वाहतात. अशा वेळी सुद्धा जे वैद्य बाहेरूनच मलमपट्टी करत राहतात ते रोग्याला फसवत असतात. गुजरातमधलं राखीव जागा विरोधी आंदोलन. भारतवर्षाला झालेली एक जखम. ही जखम पहिल्यांदाच झाली नाहीये. 1981 मध्ये एकदा खूप खर्चटून खोक पडून गेलीय. तेव्हा मलमपट्टी झाली, 4-2 टाके घातले गेले. आता रक्त परत धो-धो वाहतंय. हे कशाचं निदर्शक? रोग गंभीर असल्याचं, आतून काही मूलभूत उपाययोजना आवश्यक असल्याचं, हिमोफेलियाचं की आणखी काही? आणि अशा वेळी सुद्धा सोळंकी हटाव किंवा बचाव. दंगलींना विरोधी पक्ष जबाबदार. राखीव जागांची टक्केवारी वाढवायला 1 वर्षाची स्थगिती. साधवानी आयोग प्रकाशित करायचं आश्वासन. अशी मलमपट्टी करणारे फसवे वैद्य खूप आहेत. जखम फक्त गुजरातमध्ये नाही, देशभर आहे. फसवे वैद्यही काही केवळ गुजरातमध्येच नाहीत, देशभर त्यांचीच चलतीये. आज काय, ईशान्य भारत धगधगत असतो. मग काय, गुजरात पेटून उठतो. उद्या पंजाब शतशत जखमांनी छिन्न विच्छिन्न व्हायला आलेला असतो. किंवा श्रीनगरच्या रिगल चौकात भारतीय कुत्र्यांनो परत जाचा हिडीस जल्लोष चालू असतो. तर तिकडे तमिळ निर्वासितांवर दक्षिण किनाऱ्यावर खचाखच घाव पडलेले असतात. शत्रूशी नव्हे, स्वतःशीच भांडताना झालेल्या जखमांमधून आणखी किती काळ रक्त वाहणार आहे? मूलभूत उपाययोजना कधी होणार? और तो और, या गुजरातमधल्या जखमेत संपूर्ण शरीराच्या चिरफाळ्या उडवायची सुप्त शक्ती आहे. आज असा सगळा विचार करत ही डायरी हातात धरून बसलोय, तेव्हा अहमदाबाद परत भडकून उठल्याची बातमी पेपरात झळकते आहे. गुजरात शांत होतोय वाटत होतं, तोवर परत हा नवा अध्याय. 1 मे 1985, महाराष्ट्र दिन, गुजरात दिन सुद्धा. पहाटे प्रवास सुरू केला. पहाटे प्रवास सुरू करायचा म्हणजे रात्रभर जागरण, 11th आवरला धावपळ, हे सर्व आलंच. सामान, कात्रणं, पुस्तकं, महत्वाचे पत्ते यांच्यासाठी नीट धावपळ झाली. थोडं वाचन आणि पुढच्या अभ्यासाला आवश्यक अशा कच्च्या नोट्स काढल्या. मित्राकडून काही पत्ते घ्यायला गेलो तेव्हा टेलिप्रिंटरवर गुजरातच्याच बातम्या खडखडत होत्या. शांतता पाळण्याचं आवाहन, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा, पोलिसांवर आरोप आणि पोलिसांतर्फे आरोपांचा इन्कार. या सर्वातच द्वारकेच्या शंकराचार्यांनी केलेलं आवाहन, आपण सर्वजण ईश्वराची लेकरं आहोत. या ईश्वराला विषमता नामंजूर आहे आणि राखीव जागाही नामंजूर आहेत. ईश्वराच्या नावानं आपण बंधुभाव जागा करूया, असं काहीतरी. रात्री 12 वाजता भोंगा झाला तेव्हा आठवलं की महाराष्ट्र राज्याचं रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालं. म्हणजे गुजरात दिन सुद्धा उजाडायला लागलाच की. महाराष्ट्रात रौप्य महोत्सवी वर्षाचा उत्साह आहे. निदान सरकारी परिपत्रकातल्या अधिनियम क्रमांक 34(अ)(7) इत्यादीनुसार उत्सव साजरा होत आहे. शनिवारवाडा, ट्यूबलाइट्स, भटकणारे तरुण यांनी झळकत होता. तर गुजरातचा रंग कसा काळवंडून गेला आहे. महापालिकेच्या इमारतीवर दिव्यांच्या माळा शोभत होत्या.
तर गुजरातमधल्या आंदोलनामुळे महापालिका निवडणुकाच झाल्या नव्हत्या. मराठी पोरं परीक्षा पूर्ण करून नाचत गात भटकत होती, तर गुजरातमध्ये परीक्षा रद्द. विद्यार्थ्यांमध्ये जातीय तट पडायला लागले. गुजरातमध्ये सोळंकी हटाव बचावच्या रस्सीखेचीमध्ये जनसामान्यांची ओढाताण चालू. महाराष्ट्र गुजरात दळणवळण विस्कळीत. त्यामुळे गाड्या आल्या तर आल्या, नाही तर नाही. सुदैवानी बडोद्याची एसटी आज निघाली. तिथून पहाटे प्रवास सुरू केला. प्रेक्षणीय स्थळं पाहणं, तीर्थयात्रा करणं किंवा पिकनिकला धमाल करणं यापेक्षा जिथे महत्वाचा देशप्रश्न उफाळून येत असतो तिथे जाण्याचा वेडेपणा करणाऱ्या युवकांची दुर्मिळच पण एक जात आहे. त्यातलाच एक मित्र बरोबर होता. राखीव जागांविषयी असंतोष गुजरातमध्ये आधीपासूनच होता. त्यातूनच 1981 सालचं आंदोलन उद्भवलं होतं. मुख्यतः पदव्युत्तर क्षेत्रातल्या राखीव जागा रद्द केल्या जाव्यात या मागणीसाठी ते आंदोलन झालं होतं. त्यावेळीही श्री माधवसिंग सोळंकीच मुख्यमंत्री होते. त्यांनी परिस्थिती अतिशय कुशलतेने हाताळली होती असं म्हटलं जायचं. पण यावेळी मात्र परिस्थितीवर पकड ठेवण्यात सोळंकींना दारुण अपयश आल्याचं दिसत होतं. विधानसभा निवडणुकीपूर्वी काही काळ राखीव जागांचं प्रमाण 31% वाढवून एकदम 49% नेण्यात आलं. ताबडतोब निषेधाचे काही सूर उमटले. मध्य प्रदेशमध्येही राखीव जागा वाढवण्यात आले, पण तिथले निषेधाचे सूर मात्र लवकर विरले. गुजरातमध्ये हे दबा धरून योग्य संधीची वाट पाहत थांबले. निवडणुका झाल्या. काँग्रेसनी 182 पैकी 149 जागा जिंकून अफाट यश मिळवलं. मार्चच्या पहिल्या आठवड्याअखेर सोळंकी सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री पदाची पहिली कारकीर्द पूर्ण 5 वर्ष गाजवून परत संधी मिळालेले सोळंकी पहिलेच मुख्यमंत्री ठरले. सारं कसं शांत होतं. लोकशाहीवर भाष्य करताना बाबा आमटेंनी एका चिंतन काव्यात म्हटलंय, ही गर्दी म्हणजे बहुमत, हे तरी खरं आहे का? सडकेवरची बेफाम क्रांती आणि मतपेट्यातून बाहेर पडणारा मूक निर्णय, यात ही दरी तो कडा, एवढी तफावत असू शकते, हे नुकतंच वर्तमानपत्रातून वाचले आहे. या ओळी नेमक्या केव्हा लिहिल्या कुणास ठाऊक, पण गुजरातच्या परिस्थितीला बरोबर लागू पडतात. मतपेटीतून एक मूक निर्णय नुकताच बाहेर पडला. तोवर सडकेवरून राखीव जागा विरोधी आंदोलन बेफामपणे धावायला लागलं. 18 मार्चचा गुजरात बंद 100% यशस्वी झाला. राखीव जागा वाढवण्याचा निर्णय 1 वर्षभरासाठी स्थगित करण्यात आला, तरी आंदोलन शमलं नाही. आता राखीव जागा मुदलातच रद्द करण्याचे ध्वनी यायला लागले. निवडणुकांमध्ये मागासवर्गीयांची एकगठ्ठा मतं मिळावीत यावर डोळा ठेवून ऐन निवडणुकीच्या उंबरठ्यावर राखीव जागांची टक्केवारी वाढवण्यात आली असं म्हटलं जातं. ती 49 पर्यंत वाढवली, कारण राखीव जागा 50%हून जास्त असू नयेत असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. राखीव जागांमागच्या या राजकारणाचा खरंच एकगठ्ठा मतं मिळवण्याशी किती संबंध आहे याविषयी शंका घेता येईल. कारण आपल्यासाठी जागा वाढवण्यात आल्या म्हणजे हे सरकार आपल्या हिताचं आहे असा विचार करून जाणीवपूर्वक मागासवर्गीयांनी आपली मतं काँग्रेसच्या पारड्यात टाकावी एवढी जागृती अजून दिसत नाही. राखीव जागांचा अर्थच न कळलेला खूप मोठा मागासवर्गीय समाज आहे. मग त्याचे फायदे शेवटच्या स्तरापर्यंत पोचलेले असणं तर दूर राहो. आता सुद्धा 15%च राखीव जागा भरल्या जातात. मग 49% झाल्या, यात आपला काही फायदा आहे म्हणून काँग्रेस सरकारच सत्तेवर आणावं एवढी राजकीय जागृती कशी असणार? काँग्रेसला मागासवर्गीयांची मतं अन्य मार्गांनी मिळतात. हे खरं की लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं जास्त यश मिळवलं. लोकसभेच्या वेळी 140 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी होती, तर प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 149 सीटं जिंकली. इतर सर्व प्रांतातल्या या मुद्द्यावर सीट्समध्ये घट आहे. अपवाद फक्त गुजरातचा. पण हे घडायला राखीव जागांचा राजकीय निर्णय कारणीभूत आहे असं कसं मानावं? कारण त्या हिशोबाने मध्य प्रदेशातही सीट वाढायला हव्या होत्या, पण तसं झालं नाही. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मतात आणि विधानसभेतील जागात लोकसभेपेक्षा घट आहे. पण निवडणुकीनंतर आंदोलनाच्या जबाबात राखीव जागांची वाढ वर्षभरासाठी स्थगित करण्यामुळे सरकारवर राजकीय स्टंटबाजीचा आरोप करायला जागा शिल्लक राहिली आहे. स्टंटबाजी ही परवडली असती,
पण इथे पाठोपाठ अकार्यक्षमता, अधिक उद्दामपणाचं मध्ययुगीन प्रशासन आलं. राखीव जागांविरोधी आंदोलनातून पोलिसी अत्याचाराची प्रकरणं उद्भवली. नागरिकांना अंधाधुंद बडवणं, घरातून घुसून मारून काढणं, मोडतोड करणं, पत्रकारांना मारणं आणि सर्वावर कळस म्हणजे वृत्तपत्राची कचेरी जाळून खाक करणं. एक एक ऐकावं ते नवलच होतं. 20व्या शतकाच्या 9व्या दशकात एका स्वतंत्र लोकशाही देशाच्या स्वातंत्र्याच्या 38व्या वर्षात हे असं काही घडावं हे कल्पनेच्या पलीकडचं होतं. तो देश भारत असावा हे मात्र कल्पनेच्या अलीकडचं होतं. भारतातही तो प्रांत गुजरात असावा हा महात्मा गांधीजींना मिळत असलेला काव्यमय न्याय, पोएटिक जस्टिस असावा. या पोलिसी अत्याचारांची साधी न्यायालयीन चौकशी करायला मुख्यमंत्री नकार देत होते. उलट ते म्हणत होते, वृत्तपत्रांनी विपर्यस्त बातम्या देऊन पोलिसांची बदनामी केली आणि लोकांनीच पोलिसांना खिजवलं, भडकवलं म्हणून पोलिसांनी हे कृत्य केलं. म्हणजे पोलिसांचं काही चुकलंच नाही जणू, वृत्तपत्र आणि लोकांचंच चुकलं. म्हणजे हे कसं झालं? काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका नेत्याने कायदा सुव्यवस्थेविषयी तक्रार करताना सांगितलं की चर्चगेट भागात गुंड टोळ्यांचा इतका उपद्रव वाढलाय की संध्याकाळी 6 नंतर एकट्या स्त्रीला तिथून जाणं अशक्य होतं. तेव्हा दुसरे वरिष्ठ नेते म्हणाले, हो, याच्या बातम्या आमच्याकडेही आल्यात. आमची अशी सूचना आहे की संध्याकाळी 6 नंतर एकट्या स्त्रीनं चर्चगेट भागातून जाऊ नये. तसंच साहजिक आहे, दोघांची जातकुळी एकच ना. कात्रजचा बोगदा नादुरुस्त होता तेव्हा त्यावर एक नामी उपाय खात्यानं शोधला होता. बोगद्याच्या दोन्ही टोकांना पाटी लावण्यात आली. बोगदा नादुरुस्त आहे, आपापली वाहनं काळजीपूर्वक चालवा. PWD खात्याचं काम संपलं. तसं गुजरात सरकारने आकाशात उंच पाटी लटकावली. लोक आणि वृत्तपत्र यांच्या चुकीमुळे पोलीस पिसाळलेत. लोकांनी आपापली कायदा सुव्यवस्था ठेवावी. मग अशा वेळी आपापली कायदा सुव्यवस्था पाहून घेणारी जमात आपल्याकडे आहे. रूढ परिभाषेत त्याला समाजकंटक म्हणतात. त्यांच्यापैकी काही हिंदू असतात, काही मुसलमान. पाहता पाहता हिंदू मुस्लिम दंगलींचा वणवा पेटत जातो. मूळ राखीव जागाविरोधी आंदोलन मागे पडतं, स्थगित केलं जातं. आता पोलीसच बिथरलेत म्हणल्यावर दंगली आवरणार कोण? लष्कराला पाचारण करणं ओघानंच आलं. या सर्वात मिसळलेला राजकारणाचा मातकट तेलकट उग्र वास. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंक्चर झालेल्या पक्षांना हवा भरून घ्यायला पुन्हा एक संधी. विधानसभा निवडणुकीत तिकीटं न देऊन सोळंकींनी ज्यांचा परस्पर काटा काढला, अशा पक्षांतर्गत असंतुष्ट बंडखोरांना काहूर उठवायचं एक निमित्त. सर्व दंगली आणि पोलिसी बेशिस्तच्या पाठीशी प्रबोध रावळ आहेत असं लोक बोलतात. 80-85च्या काळात ते गुजरातचे गृहमंत्री होते. ते दाखवू इच्छितात की गुजरातमध्ये शांतता आणि सुव्यवस्था केवळ ते गृहमंत्री असले तरच नांदू शकते. आत्ताच्या विधानसभा निवडणुकात त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. अशा सगळ्यामुळे सोळंकी हटाव बचाव असं बडबडगीत पार्श्वसंगीत म्हणून चालू होतं. मूळ राखीव जागांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या एका अहिंसक आंदोलनात किती गंभीर सामाजिक आशय भरलेला होता, त्यातून असे फाटे फुटत गेले. आहे थोडी डोकेदुखी म्हणून दुर्लक्ष करावं आणि शेवटच्या स्टेजमधला ब्रेन ट्यूमर निघावा. तसं गुजरातचं झालं. शाळा कॉलेजेस बंद, परीक्षा स्थगित, बँका कारखाने अगदी तुरळक औषध म्हणून चालू. आता राज्यभरच्या सरकारी कर्मचाऱ्यांचाही मैदानात उतरायचा विचार चालू आहे. ते झालं की गुजरातची चाकं फिरणं थांबेल. गुजरातमधला मातीचा भुईनळा असा पेटून आगीच्या उंच उंच ज्वाळा फेकतोय. मातीचा भुईनळा कारण तो पेटायला वेळ लागतो, पण एकदा पेटला की तऱ्हातऱ्हांच्या रंगीबेरंगी ठिणग्या उडवतो. गुजरात पेटवणारी राखीव जागांविरोधी फुलबाजी निवडणुकीपूर्वीच तडतडत होती. नवं सरकार आल्यावर भुईनळा पेटला. पाहता पाहता त्यातून राजकीय सत्ता संघर्ष, पोलिसी अत्याचार, वृत्तपत्र जळीत प्रकरण, हिंदू मुस्लिम दंगली, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अशा धारा उसळल्या. मातीचा भुईनळा अनेकदा विजला वाटतो तोवर परत पेटून उठतो. असं तर गेल्या 1.5-2 महिन्यात 2-3दा झालंय आणि कितीदा होईल कोणास ठाऊक. अखेर मातीचा भुईनळा विझल्यावरही तो हातात घेऊन दूर फेकायचा धोका पत्करायचा नसतो. त्यात फटाका फुटून भुईनळ्याच्या ठिकऱ्या उडतात. एखादी खापरी तुमच्या डोक्याला लागून जखम व्हायची.
आजच्या दिवसाच्या मावळतीच्या वेळी गुजरात असा विझायला लागलेला, पण स्फोट होण्याच्या शक्यतेपायी दचकून अस्वस्थ झालेला. भारतातला सर्वात सुपीक, आर्थिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकाचा प्रांत, उद्योगप्रिय, शांतताप्रिय, अहिंसक, मृदुभाषी लोकांचा प्रांत, गांधीजींचा गुजरात, रौप्य महोत्सवी वर्षाच्या पहिल्या दिवशी कर्फ्यूखाली सावध निद्रेत. पेपरामधून असा गुजरात आधीच दिसला होता. सापुताऱ्यापासून प्रत्यक्ष जमीन दिसायला लागली. सापुतारा म्हणजे गुजरातचं महाबळेश्वर, थंड हवेचं ठिकाण. उन्हाळा तर चालू झालाय, पण सापुतारा सुनं सुनं आहे, असं टुरिस्ट काउंटरवरचा भाई सांगतो. पुढे बिलीमोरा, नवसारी, सुरत, भडोच मार्गावरून एसटी जात राहिली. तेव्हा ती या सर्व शहरांमधलं कर्फ्यूचं दर्शन घडवत होती. एसटीतल्या सीटांवरची चर्चा, कुजबूज याच विषयावर. बडोद्यात पोचलो तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. हवा थंड शांत होती. रात्री एसटी स्थानकावर रस्त्यावर असतो तेवढा लोकांचा तुरळक वावर होता. चालत वडोदरा रेल्वे स्थानकाजवळ आलो. स्थानकाचं मोठं पोर्च, स्वच्छ प्रकाश, मोठे रस्ते, रिक्षांची जाळे, समोरच्या रस्त्याला रांगेत पंजाबी ढाबे, सर्व काही नॉर्मल होतं, पुण्यासारखं होतं. जेवून घरी जाण्यासाठी रिक्षात बसलो. फतेपुरा. रिक्षावाल्याने विचारलं, वहां कर्फ्यू तो नाही? तेव्हा पुन्हा आठवलं की बडोदा तंग आहे वगैरे. मी त्याला म्हणलं, हमें पता नहीं, आप ही को मालूम होगा. पण ऑल इंडिया रेडिओवरच्या विनोद कश्यप से समाचार सुनिये ने मात्र सांगितलं असणार, अहमदाबाद और बड़ौदा में आज स्थिति शांत लेकिन तनावपूर्ण बनी रही. कल रात के बाद आज किसी अप्रिय घटना की कोई खबर नहीं. आकाशवाणीच्या विश्वासार्हतेविषयी उगीच शंका व्यक्त न करता इथं मान्य करायला हवं की निदान बडोद्याचं हे वर्णन बरोबर आहे. मित्राच्या नातेवाईकांच्या घरी फतेपुऱ्यात पोचलो तेव्हा त्यांनीही या वर्णनालाच दुजोरा दिला. वाटेत चौकात उभ्या असलेल्या पोलिसांच्या कंपन्या आणि रस्त्यावर गप्पा मारत उभी असलेली तरुणांची टोळकी यांनी वातावरणाची कल्पना आणून दिलीच होती. त्यात अधिक तपशील या नातेवाईकांनी भरला. एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब आसपासच्या घडामोडी कशा पाहतं, त्यांनी ते हादरून आणि वैतागून कसं गेलेलं असतं ते पाहायला मिळालं. हिंसा, खून, लुटालूट, जाळपोळ यांचं दर्शन त्याला अस्वस्थ करतं. स्वामीनारायण मंदिर आणि मशीद शेजारी असल्यामुळे दंगलीच्या काळात काय भयंकर प्रकार तिथे घडतात याच्या गोष्टी, दर्शनाला गेलेलं एक नवपरिणीत जोडपं जमावानी कसं कापून काढलं याची शहारे आणणारी कहाणी, या घरातल्या मुलांनी एका रिक्षेवाल्याचा जमावानं तुडवून बुकलून केलेला खून डोळ्यांनी पाहिलेला, असं खूप काही. हिंदू मुस्लिम दंगलीच्या या काहीच वार्ता पुण्यापर्यंत आल्या नव्हत्या. जातीय दंगलीचा वृत्तांत देण्याच्या बाबतीत वृत्तपत्रांची एक अलिखित नियमावली आहे. तीनुसार ज्यामुळे जातीय भावना भडकतील अशा बातम्या द्यायच्या नाहीत असा संकेत आहे. तो योग्य आहे, पण अशा वेळी अनेकदा विश्वासार्ह बातम्या न पोचता अफवा पोचतात. त्यावेळी खऱ्या खोट्याची शहानिशा करायचा काही मार्ग उपलब्ध नसतो. वातावरण तापतं आणि अखेर एवढ्या तेवढ्या कारणावरून भडका उडतो. त्याऐवजी तपशीलवार वस्तुनिष्ठ बातम्या देणंच कदाचित अधिक उपयुक्त ठरेल. 2 जमातींचा उल्लेख न करता बातमी द्यायची, एका जमातीतले 5 जण जखमी झाले म्हणायचे आणि त्यांची नावं द्यायची, म्हणजे राजाची मर्जी सांभाळण्यासाठी पोपट मेला आहे असं न सांगता महाराज त्यांनी खाणं सोडलंय, पंख पसरलेत, उताना पडलाय आणि चोच वाचलीय असं सांगण्यासारखं आहे. असं रिपोर्टिंग अफवांना सुपीक जमीन निर्माण करून ठेवतं. विशेषतः ब्लू स्टार नंतर पंजाबमध्ये हे जास्त जाणवलं होतं. त्यावेळी वृत्तपत्रांवर कठोर सेन्सॉरशिप जारी होती. त्यामुळे काय घडतंय याच्या बातम्या मिळायचा मार्ग म्हणजे अफवा. त्या इतक्या प्रचंड प्रमाणावर आणि अतर्क्य स्वरूपाच्या होत्या की खऱ्या बातम्यांपेक्षा या अफवांनीच 2 जमातींची डोकी बिथरली होती. यातच जनसंपर्काच्या सरकारी माध्यमांची विश्वासार्हतेची पातळी शून्यवत झाली होती. ते तथ्य मिसळलं तर परिस्थितीच्या विस्फोटकतेचा अंदाज करता येईल. अशापेक्षा सेन्सॉरशिप नसावी, वस्तुनिष्ठ, भावना न भडकवणारं रिपोर्टिंग असावं, ते समाज स्वास्थ्याला जास्त पोषक ठरेल. आज तरी बडोदा बरंचसं शांत. इथे मुख्य घटना गेले काही दिवस चालू असलेली हिंदू मुस्लिम दंगल,
तीही मुख्यतः बडोद्याच्या पूर्व भागात म्हणजे जुन्या बडोद्यात. पश्चिम बडोदा म्हणजे औद्योगिक विभाग, तिथे दंगलीचे लोण जात नाही. औद्योगिकरण, आधुनिकीकरण यांचं जातीय दंगलीशी फारसं सख्य नसावं, ते परवडतच नसणार. अरुंद रस्ते, छोट्या गल्ल्या, एकमेकांना चिकटलेली कौलारू घरं, अशी जमीन जातीय दंगलीचं पीक यायला चांगली असते. मोठे कारखाने, प्रगत तंत्रज्ञान, रुंद रस्ते, सिमेंटची अत्याधुनिक बांधणी, उत्पादनाचा वेग, या सर्वात जातीयतेची धार कमी होते. अर्थात हे मर्यादितच अर्थाने खरं आहे. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या दंगलीनं इतर सर्व दंगलींचे पांग सव्याज फेडलेच होते की. गच्चीवरून मधलं हिंदू बहुल क्षेत्र आणि भोवती गोलाकार पसरलेला मुस्लिम बहुल क्षेत्र असा फतेपुरा दाखवताना या लोकांनी सांगितलं, पण इथं आम्ही सुरक्षित आहोत, कारण या भागाला लागून असलेल्या घरांमध्ये मराठा समाज राहतो. ती माणसंही लाठ्या काठ्यात तलवारी, सोडा वॉटरच्या बाटल्या बाळगून असतात. तेही गुंड आहेत, त्यांचेही दारूचे, जुगाराचे छुपे अड्डे आहेत. पोलिसांना त्यांचे हप्ते जातात. एरवी तसं आमचं त्यांच्याबद्दल चांगलं मत नाही, ते छेडछाड करतात, पण अशी परिस्थिती उद्भवली की बरं वाटतं, ते तिथे आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. पोलीस, प्रशासन आणि कायदा यापेक्षा 4 घरं टाकून पलीकडे राहणाऱ्या गुंडांमुळे आम्हाला सुरक्षित वाटतंय, याला म्हणतात मध्ययुगीन वातावरण. अजब तुझे सरकार. 2 मे 1985. मुक्काम बडोदा. अजब तुझे सरकारच्या कितीतरी रम्य, सुरस आणि चमत्कारिक गुजराती नाईट्सची इथे माहिती मिळते. सुजाण, बुद्धिवादी माणसं जसे राज्यकर्ते, गुन्हेगारी जग यांच्या अक्षाची माहिती देतात, तसा कोणत्याही रस्त्यावरच्या चहाचा गाडा चालवणारा बाबा आपल्या सत्ताधीशांचं चारित्र्य चवीनं चघळत असतो. या कथेत कॉमेडी आणि ट्रॅजेडी असते, सेक्स आणि व्हायलन्स असतो, हिरो आणि व्हिलन असतात. हिंदी चित्रपटातल्यापेक्षा इथल्या कथा जास्त बटबटीत भडक असतात. लोक शपथ घेऊन या कथा सांगतात. त्यातला आंबट शौकीन भाग वगळून मात्र बिलीव्ह इट ऑर नॉट तो खरा असतो. एकेका संस्थानिकाची चारित्र्य जरा आठवा ना. आत्ताचे लोकशाही संस्थानिकही यात मागे नाहीत. सामाजिक राजकीय घडामोडींकडे पाहिलं तरी अजब न्याय दृष्टोत्पत्तीस पडतो. आत्ताचं हे राखीव जागा विरोधी आंदोलन सौराष्ट्रातल्या मोरवी धरणफुटीकरता प्रसिद्ध असलेलं तेच, त्या मोरवीमधून सुरू झालं. इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी राखीव जागांच्या विरोधात संप केला. पुढं शैक्षणिक जगताने हा संप उचलून धरला. योग्य वेळ पाहून राजकारणी नेत्यांनी यात प्रवेश केल्यावर आधी शैक्षणिक असलेलं हे आंदोलन राजकीय बनलं. त्याचा लंबक मुख्यमंत्री हटाव आणि राष्ट्रपती राजवट लागू करा इथपर्यंत चढला. ही सगळी प्रक्रिया 1974 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या नवनिर्माण आंदोलनाला इतकी समांतर आहे की त्यातूनच आत्तासुद्धा नवनिर्माण समित्या स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. या नवनिर्माण आंदोलनाविषयी मनात खूप आदर घेऊन इथं आलो होतो. कामाचा दुसराच दिवस, पण नवनिर्माण शब्दाची थट्टा, एक फार्स म्हणजे ते आंदोलन, असं चित्र आज 10 वर्षांनंतर दिसते. गंमत म्हणजे ते आंदोलनही सुरू झालं होतं मोरवीच्या इंजिनिअरिंग कॉलेजपासून. मेसची फी वाढल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचं वारं गुजरातभर पसरलं. युवकांची एक भ्रष्टाचार विरोधी चळवळ उभी राहिली. विद्यार्थ्यांनी या चळवळीची सूत्र आपणहून पु. ग. मावळणकरांसारख्या सुज्ञ, स्वच्छ नेत्याच्या हाती सोपवली. मनीषी जानी, प्रकाश रावळ, मुकेश पटेल आणि उमाकांत मांकड हे विद्यार्थी त्यावेळी जनतेच्या गळ्यातले ताईत बनले होते. कोणती तरी नवीन, परिवर्तनशील, स्वच्छ प्रकाश देणारी युवक चळवळ गुजरातमधून उदयाला येते आहे असं रंगरूप होतं. स्वातंत्र्योत्तर काळात ज्या प्रकारचं लोक आंदोलनाचं स्वप्न गांधीजींनी पाहिलं होतं ते सत्यात अवतरतंय असं त्या दिवसांमध्ये वाटलं होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही राज्यपद्धती स्वीकारण्यात भारतासारख्या देशापुढे फार मोठा धोका होता. मोठ्या प्रमाणावर साक्षरता, सुशिक्षितता, किमान आर्थिक स्तर आणि जागृत लोकमत हे लोकशाहीच्या यशाला आवश्यक घटक. 1947 साली यातलं काहीच आपल्याकडे नव्हतं. तरी ब्रिटिश राज्याने सोडलेला वारसा आणि स्वातंत्र्याच्या सेनानींनी स्वेच्छेने केलेली निवड यातून भारत जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र बनलं. यातला धोका उघड होता, तो ओळखूनही तो पत्करायला हवा
असं सांगताना गांधीजी मोठ्या आशेने म्हणाले होते की आत्ताच्या नेत्यांनी जर लोकशाही योग्य तऱ्हेने रुजवली जोपासली नाही तर आजपासून 25 वर्षांनंतर जी नवी पिढी समाज जीवनात उतरेल ती लोकशाहीचे लढे उभे करेल. लोकशाही स्वीकारण्यातला धोका काही अर्थाने खरा ठरला. आपल्याकडे दिवसेंदिवस विशेषतः पंडितजींनंतर लोकशाही हा फार्स बनत गेला. बाहेरचा सांगाडा राहिला, आत्मा हरवला. पण महात्माजींची आशाही खरी ठरली. नव्या पिढीनं याविरुद्ध लोकांचा लढा संघटित केला. लढा उभं करणारे हे सगळे तरुण सुशिक्षित स्वच्छ होते. त्यांना मावळणकरांचं नेतृत्व हा योग्य आधार होता. त्यावेळी जगभरही विद्यार्थी चळवळी गाजत होत्या, पण त्यात नवनिर्माण आंदोलन सर्वात मूलगामी ठरलं. नवनिर्माण हा शब्द पोरांनी जयप्रकाशजींच्या भाषणातून उचलला. नवनिर्माण आंदोलनाने गुजरातमध्ये सत्ता बदल घडवून आणला. जनता आघाडीचा प्रयोग शक्य बनवला आणि जयप्रकाशजींना राष्ट्रीय युवक चळवळीच्या नेतृत्वस्थानी आणून उभं केलं. पुढे ही मशाल बिहारमध्ये पोचली. छात्र युवा संघर्ष वाहिनीचं आंदोलन, देशभर असंतोषाचा उद्रेक, आणीबाणी, निवडणुका, जनता पक्षाचा ऐतिहासिक विजय हा सर्व इतिहास आहे. त्याचं बीज, उगमस्थान असलेली 74 मधली नवनिर्माण चळवळ. तर आता 10 वर्षांनंतर त्यावेळचे बहुतेक विद्यार्थी नेते आता आपापल्या उद्योगात तरी मशगूल आहेत किंवा त्याहून अजब म्हणजे काँग्रेसमध्ये आहेत. उदाहरणार्थ मनीषी जानी, उमाकांत मांकड हे युवक काँग्रेसचे आहेत. उमाकांत मांकडला 20 एप्रिल रोजी संतप्त जमावानं धरून बेदम मारलं. आता मांकडनं सोळंकींना खाली उतरवायची प्रतिज्ञा घेतली असं गुजरात समाचार मध्ये आलं होतं. आणि त्यावेळी भ्रष्टाचाराकरता ज्यांना मुख्यमंत्री पदावरनं खाली उतरावं लागलं ते श्री चिमणबाई पटेल, त्यांच्याच विरोधात स्थापन झालेल्या जनता पक्षाचे नेते आहेत. विरोधी आघाडीचे सूत्रधार आहेत. सोळंकी सरकारवर अकार्यक्षमता, भ्रष्टाचार इत्यादी आरोप ते करतायत. हे अजब सरकार. यातला उपहास ध्यानात आणून देण्यासाठीच पहिली भेट बहुधा दादूमियांची झाली असावी. नवनिर्माण आंदोलनाच्या असलेल्या एका उदात्त प्रतिमेच्या ठिकऱ्या व्हायला सुरुवात झाली. अहो कसलं नवनिर्माण? मुख्यमंत्र्याला खाली खेचायचं एक निमित्त फक्त. चिमणबाई पटेलनी एक मोठं महत्वाकांक्षी नर्मदा प्रोजेक्ट हाती घेतलं होतं. पडेल ती किंमत देऊन ते पुरं करायचा चंग बांधला होता. त्याला केंद्राची मान्यता, आजूबाजूच्या राज्याचं सहकार्य सगळं काही मिळवलं होतं. तेव्हा त्यांच्या पार्टीतल्या हितशत्रूंना भीती वाटली की हे प्रोजेक्ट मार्गी लागलं तर हा आपल्या डोक्यावर कायमचा बसणार. रतुभाई अडानी त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. त्यांचं वाक्य आहे, अरे हा तर अमर होईल, कारण नर्मदा प्रोजेक्ट पुरं झालं तर गुजरात हा दुधामधाचा प्रदेश बनला असता. त्याचं श्रेय चिमणबाईला. ते जायला नको म्हणून याच लोकांनी पोरांना हाताशी धरून आंदोलन पेटवलं, भ्रष्टाचाराच्या बातम्या पुरवल्या. तसा गुजरातचा कोणता मुख्यमंत्री भ्रष्ट नव्हता? माझ्या मनात प्रश्न, बाबूभाई पटेल? तेवढ्यात तेच म्हणाले, अपवाद फक्त बाबूभाई जसभाई पटेल यांचा. आणि हे सगळं मी आजच सांगतोय असं नाही. ऐन 1974 मध्ये आंदोलनाच्या काळात सुद्धा मी हे असंच लिहिलं होतं. या कसं काय, कधी आलात, असं अगदी हृद्य घरगुती स्वागत केल्यावर डॉक्टर नेने अर्थात दादूमियांनी कसल्याही औपचारिकतेशिवाय मुख्य विषयाला स्पर्श केला. तुम्ही मुख्य गुजराती मनोवृत्ती ध्यानात घ्या. ती समजली तर इथल्या घडामोडी तुमच्या लक्षात बरोबर येतील. आम्ही लोक रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत बनी आहोत. तुमच्या महाराष्ट्रीयन संकल्पना काही काळ बाजूला ठेवा. गुजरात हा भारताचा सर्वात समृद्ध प्रांत. त्याच्या मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष चालणारच की. आपल्या कारकिर्दीत तो स्वतःची चांदी करून घेऊ शकतो. त्याला काही प्रमाणात डिस्काउंट द्यायलाही लोक तयार असतात, पण लोकांनाही लगेच नेक्स्ट चेंज हवा असतो. ते म्हणतात, यांनी पुरेसं कमवलं, आता थोडं आमचंही पहा की. इथे 25 वर्षात 14 सरकारं झाली. 5 वर्षाची टर्म पूर्ण करू शकलेले फक्त हितेंद्र देसाई आणि माधवसिंग फुलसिंग सोळंकी, बस. आता मुख्यमंत्री बदलायचा म्हणून आंदोलन लागतंच की नाही. त्याला यावेळी निमित्त आहे राखीव जागा विरोधाचं. इथे मसुराश्रमाचे वामन मूर्ती मला भेटायला आले होते. त्यांनी सुचवलं, राखीव जागांच्या टक्केवारीवर भांडत बसण्यापेक्षा इथल्या उद्योगपतींनी खाजगी इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस काढावीत.
महाराष्ट्रात ही प्रक्रिया सुरू झालीच आहे. शिवाय इथं तशी भांडवलाची उणीव नाही. पण मी त्यांना सांगितलं की राखीव जागांचा प्रश्न हे फक्त कव्हर आहे. महाराष्ट्रातली मनोवृत्ती मुख्यतः नोकरदार, त्यातही मुख्यतः मध्यमवर्गीय आहे. इथे व्यापारी मेंटॅलिटी आहे. गुजराती चातुर्वर्ण्यात नुसते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नसतात. ब्राह्मण बनिया, क्षत्रिय बनिया, वैश्य बनिया असतात. त्यामुळे नेक्स्ट चेंज याशिवाय या आंदोलनाला तसा सैद्धांतिक पाया काही नाही. राखीव जागा विरोधी आंदोलन ही मिथ आहे. म्हणजे या इश्यूला काही अर्थच नाही असं मात्र नाही. लोकांच्या भावना या विषयावर जागृत आहेत. मी इतकंच सांगतोय की त्या भावनांचा बनिया राजकारणासाठी बरोबर वापर करून घेतला आहे. डॉक्टर नेने गुजराती स्वभाव रचनेची बाह्य रूपरेषा देत होते म्हणून मी विचारलं, मराठी स्वभाव रचनेच्या मिश्रणातून काही वेगळं कॅरेक्टर निर्माण झालंय का? छे, मराठी माणूस इथं आला की गुजराती कॅरेक्टर बनून जातो. हे सांगताना एक मनोरंजक गोष्ट त्यांनी सांगितली. 18व्या शतकात इथे आलेल्या मराठ्यांचं पहिलं ठाणं बडोद्याच्या जवळ डभई होतं. बडोद्याचा एक मुस्लिम सत्ताधीश होता. त्याची नजर इथला एक सरदार दला पटेलच्या 2 सुंदर मुलींवर पडली. तेव्हा धोका ओळखून दला पटेल डभईला मराठ्यांकडे मदत मागायला गेला. त्यावेळी थोरल्या बाजीरावने दाभाड्यांचा पराभव करून गायकवाडांना इथला सुभेदार म्हणून नियुक्त केलं होतं. गायकवाड मदतीला आले. त्यांनी त्या मुस्लिम सरदाराचा पराभव केला. त्यानंतर कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून पटेलनं आपल्या दोन्ही मुली गायकवाडांपुढे सादर करून सांगितलं, तुम्हाला पसंत असेल ती निवडा. अहो, तो मराठी सरदार, त्याला हा गुजराती स्वभाव परिचित नव्हता. तो संतापला, म्हणाला, मी काय यासाठी आलो का? माझं काम झालं, आता मी परत जातो. तेव्हा दला पटेलनं माफी मागितली, पण विनंती केली की निदान तुम्ही राहा इथे. तुम्ही गेलात तर तो सरदार परत येऊन मला खाईल. ही विनंती मान्य करून गायकवाडांनी आपला तळ डभईहून बडोद्याला हलवला. मराठी राज्याच्या खुणा मात्र बडोदा अभिमानानं मिरवत. विशेषतः सयाजी महाराज हा इथल्या लोकांचा जिव्हाळ्याचा विषय. लोक म्हणतात, मराठे सरदार इथे येऊन इथले बनले, आमच्यातले झाले. सयाजी महाराजांनी तर आमच्याकरताच जीवन व्यतीत केलं. सयाजीराव वास्तविक गायकवाडांचा दत्तक पुत्र. ज्यांना दत्तक घ्यायचं म्हणून मुलाखतीसाठी बोलवलं होतं, त्यांना विचारलं जायचं, इथे कशाला आलास? या पोराने छाती काढून उत्तर दिलं, राजा व्हायला आलो. ताबडतोब दत्तक पुत्र म्हणून त्याला निवडण्यात आलं. या प्रौढ नवी संवेदना घेतलेल्या अभिजात राजानं आधुनिक बडोदा घडवलं. योगी अरविंद, डॉक्टर आंबेडकर यांच्यासारखे हिरे टिपले, जोपासले. गुजरातमधली दलित मुक्ती चळवळ सुरू करायचं श्रेयही सयाजीराव गायकवाडांनाच दिलं जात. पण महाराष्ट्रातल्या प्रमाणे इथे दलित चळवळ बहरली नाही. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इथल्या नेतृत्वाची खरेदी प्रवणता. डॉक्टर नेने सांगत होते, अहो, आमच्या इथे आंबेडकर पैदा होऊच शकत नाही आणि शिवाय गांधी फॅक्टर इथे जास्त प्रभावी होताच. आत्ता कुठे त्यावर मात करून आंबेडकरांशी नातं सांगणारी दलित चळवळ इथे उभारायला लागली, पण त्यातही विक्रेय माल जास्त. अशा कितीतरी गप्पा चालू राहिल्या. त्यांनी फटाफट महत्वाची नावं पत्ते दिले. उभ्या उभ्याच त्यांचे फोन नंबरही धडाधड सांगितले. दलित विचारवंत श्री लेहुआ यांचा फोनही त्यांनीच लावून दिला. फोनवरून लेहुआंनी मला विचारलं, कोणत्या नंबरवरून बोलताय? म्हणून मी डॉक्टरांना फोन नंबर विचारला, तर ते विचारात पडले. मग म्हणाले, अगं काय आहे ग आपला नंबर? कॅनव्हासवर काही मुख्य ठळक फटकारे उमटवून कुशल चित्रकारांनी रूपरेषा स्पष्ट करावी तशी डॉक्टरांची भेट झाली. पुढचे रंग समजावून घेऊन भरायला मोकळा झालो. डॉक्टरांनी सांगितलं होतं, राखीव जागांविषयक सर्व सैद्धांतिक बाजू लेहुआ उत्कृष्टपणे समजावून देतील. गुजरातमधल्या दलित बुद्धिवाद्यांमध्ये विकाऊ नसलेला असा हा प्रामाणिक माणूस आहे. तरीही माधवसिंगचा दोस्त आहे. सोळंकींना रोस्टर पद्धती त्यांनीच समजावून सांगितली. लगेच या असा निरोप दिल्यावर श्री लेहुआ दारात वाट पाहत थांबले होते. समोरच्या टिपायावर राज्यघटनेची प्रत होती. शेजारी मागासवर्गीयांसाठी विशेष घटनात्मक सवलतीवर शासनाने प्रकाशित केलेली पुस्तिका पण होती. त्यांचं कागदावर काही टिपणं काढणं चालू होतं. श्री लेहुआ BA LLB, व्यवसायाने ॲडव्होकेट. त्यांचं शिक्षण मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये झालं. तेव्हा बाबासाहेब स्वतःच त्यांचे प्राचार्य होते. समतेचे विचार लेहुआंनी थेट डॉक्टरांकडूनच उचलले.
मागासवर्गीयांसाठी सरकारनं आखलेल्या विविध योजना, संस्था यांचं त्यांनी चालकत्व भूषवलं. घटनात्मक तरतुदींचं यथायोग्य पालन होत आहे अथवा नाही याविषयी राष्ट्रपतींना नियमित अहवाल पाठवण्याचं कामही त्यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांना देशभर सतत फिरावं लागतं. अर्थात देशभरच्या दलित चळवळीचा तोंडावळा त्यांना परिचित आहे. प्रत्यक्ष फील्डवर काम करण्याच्या योजनातही ते बिहार, ओरिसा, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश अशा अनेक प्रांतांमध्ये राहिलेत. पण त्यांनीच सांगितलेल्या या सर्व क्वालिफिकेशन्सपेक्षा मला जाणवली, महत्वाची वाटली ती चेहऱ्यावर उमटलेली वेदना. वेदनेचं प्रमाणपत्र हे सर्वात सखोल चिन्ह. या वेदनेत नुसता भडक विद्रोह वाटला नाही. कदाचित हॉलमध्ये महात्माजी आणि डॉक्टर यांच्या तस्विरी समोरासमोर लावल्या होत्या म्हणून असेल, किंवा फोनच्यावर गायत्री मंत्राची तबकडी चमकत होती म्हणून असेल. नंतरच्या सर्व बोलण्यात वास्तविक त्यांनी भडक, अतिरेकी मुद्दे मांडून सुद्धा कुठेही आक्रस्ताळेपणा जाणवला नाही म्हणून असेल, किंवा कदाचित त्यांच्या सौंनी बेटे म्हणून चौकशी केल्यामुळे असेल, पण त्यांच्याशी झालेला संवाद जायते तत्वबोधा असा वाटतो. प्रथम त्यांनी राखीव जागांमागची सैद्धांतिक घटनात्मक भूमिका स्पष्ट केली. घटनेच्या 3ऱ्या भागात मूलभूत हक्कांचा तपशील आहे. त्यातली कलमं 14, 15, 16 ही मागासवर्गीयांना सर्वांनाच सामाजिक शैक्षणिक समतेचा हक्क देतात. भाग 4 मध्ये सरकारसाठी आखून दिलेली दिशादर्शक तत्व येतात. त्यातल्या कलम 46 नुसार शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी विशेष सवलतीच्या योजना आखण्याचा सल्ला सरकारला देण्यात आला आहे. कलम 335 नुसार राजकीय क्षेत्रातली राखीव जागांची व्यवस्था बनते. त्यानुसार प्रशासनाच्या सर्व स्तरांवर थेट लोकसभेपर्यंत मागासवर्गीयांच्या हक्काचं संरक्षण व्हावं म्हणून राखीव जागांची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. निवडणुकांमधल्या राखीव मतदारसंघांचा घटनात्मक आधार हा आहे. लेहुआंच्या मते ही 5 कलमं मिळून मागासवर्गीयांचं घटनात्मक पंचशील तयार होतं. त्यापैकी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातली राखीव जागांची व्यवस्था हा एक भाग, राजकीय क्षेत्रातली राखीव जागांची व्यवस्था हा दुसरा भाग. या भागाला 10 वर्षाची कालमर्यादा होती. संसदेला दर 10 वर्षांनी या मुदतीचं नूतनीकरण करण्याचा हक्क आहे. तो वापरून आता राखीव मतदारसंघाची तरतूद 1990 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राजकीय क्षेत्रातल्या या राखीव जागांच्या व्यवस्थेचा धागा गांधी आंबेडकर यांच्यात 1932 मध्ये झालेल्या पुणे कराराशी जाऊन भिडतो. दलितांना हाताशी धरून भारतीय राष्ट्रवाद आणि राष्ट्र विघटित करण्याचा डाव 1932च्या जातीय निवाड्यात मांडला होता. हा निवाडा लेबर सरकारचे पंतप्रधान रॅम्झे मॅकडोनाल्डने जाहीर केला. त्यानुसार हरिजनांसाठी, मुस्लिम, शीख इत्यादीसाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. यातला धोका महात्माजींनी ओळखून येरवड्याच्या जेलमध्ये उपोषण आरंभलं. बाबासाहेबांनाही या इतिहास परंपरेचं भान होतं. हे गोलमेज परिषदेत त्यांनी मांडलेल्या भूमिकेत दिसतं. काँग्रेसशी व्यवहार करताना बाबासाहेबांनी दलितांच्या हिताचं प्रतिनिधित्व केलं, तर ब्रिटिशांशी व्यवहार करताना सतत राष्ट्रीय हिताचंच प्रतिनिधित्व केलं. ब्रिटिशांच्या डावाला परस्पर शह देण्यासाठी गांधी आणि आंबेडकर यांच्यातच असा करार ठरला की लोकप्रतिनिधींपैकी ठराविक जागांवर दलित उमेदवारच उभे केले जावेत. हरिजन सेवक संघ स्थापन केला जावा आणि संपूर्ण काँग्रेसनी अस्पृश्योद्धाराचा कार्यक्रम हाती घ्यावा. ही राजकीय क्षेत्रातल्या राखीव जागांची सुरुवात. बाबासाहेबांनी घटना तयार करताना तिला कालमर्यादा घालून कायदेशीर स्वरूप दिलं. लेहुआ कटाक्षाने आठवण करून देतात की राखीव जागांची कालमर्यादा केवळ राजकीय क्षेत्रापुरती आखली आहे. हे विसरून मुद्दाम राखीव जागांचे विरोधक गजब करतात की सर्व क्षेत्रांसाठी ही 10 वर्षाची कालमर्यादा होती. प्रत्यक्षात सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातल्या राखीव जागांसाठी अशी ठरीव कालमर्यादा नाही. यापुढे मागासवर्गीय हा शब्द पारिभाषिक अर्थानं वापरताना त्यात 3 गट येतात हे लक्षात ठेवायला हवं. शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब आणि सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. SC, ST, SCBC किंवा OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय यांनाच साधारणपणे हरिजन, गिरिजन, अन्य मागासवर्गीय असे शब्द वापरले जातात. गिरिजन म्हणजे आदिवासी किंवा वनवासी. शब्दांचा घोळ होऊन
तथ्य समजावून घेण्यात फरक पडू नये यासाठी हे ध्यानात ठेवायला हवं. गुजरातमध्ये हरिजन गिरिजनांसाठी लोकसंख्येच्या ढोबळ प्रमाणात म्हणजे अनुक्रमे 14 आणि 60% राखीव जागांची व्यवस्था होती. अन्य मागासवर्गीयांसाठी अशी तरतूद नव्हती. ती करावी यासाठी 1972 मध्ये बक्षी आयोग, गुजरातीत बक्षी पंच, नियुक्त करण्यात आला. 1976 मध्ये या आयोगाने अहवाल सादर केला. त्यात गुजरातमधल्या 84 जातींचं वर्गीकरण अन्य मागासवर्गीयांमध्ये केलं होतं. 1978 मध्ये जनता आघाडीचे मुख्यमंत्री बाबूभाई पटेल यांच्या सरकारने तो स्वीकारून अन्य मागासवर्गीयांसाठी जादा 10% लोकसंख्येच्या प्रमाणात नव्हे, जादा 10% राखीव जागांची तरतूद केली. म्हणजे एकूण राखीव जागा 31% झाल्या. बक्षी आयोगाचं कार्यक्षेत्र गुजरातपुरतं मर्यादित होतं. मंडल आयोगाच्या कार्यकक्षेत संपूर्ण भारत देश येत होता. पण 1980 परत सत्ता बदल झाल्यामुळे मंडल आयोग बाजूला पडला. गुजरातमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने राणे आयोग नेमला. अर्थातच कार्यकक्षा फक्त गुजरात. बक्षींप्रमाणे राणेही गुजरात हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश होते. ते चेअरमन होते. दुसरे सदस्य होते प्राध्यापक ईश्वरभाई देसाई, दक्षिण गुजरात विद्यापीठातले समाजशास्त्र शाखेचे विभाग प्रमुख आणि अभ्यासू मार्क्सवादी विचारवंत. तिसरे जितेंद्र ढोलकिया, गुजरात विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख. चौथा सदस्य सरकार नियुक्त सनदी नोकर होते. राणे आयोगाला ज्या अटी टर्म्स ऑफ रेफरन्स आखून देण्यात आल्या होत्या त्यातली सर्वात महत्त्वाची म्हणजे बक्षी पंचमध्ये समाविष्ट न झालेल्या अन्य मागासवर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद करण्याविषयी योजना सुचवणं. राणे आयोगाने 31 ऑक्टोबर 83 रोजी अहवाल सादर केला. 10 जानेवारी 85 पर्यंत सरकारने तो प्रसिद्ध केला नव्हता. 10 जानेवारीला तो प्रसिद्ध करताच त्या आयोगाच्या अहवालाच्या आधारे अन्य मागासवर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद 10 वरून 28% नेण्याची घोषणा करण्यात आली. म्हणजे पुढे गुजरातमध्ये उठलेल्या वादळाचं वैचारिक मूळ राणे आयोगात आहे. त्यामुळे हा आयोग काय आहे हे नीट समजावून घ्यायला हवं. केवळ दिलेल्या अटीपुरत्या कार्यकक्षा मर्यादित न ठेवता राणे आयोगाने जातीयतेच्या प्रश्नाचा वेगळ्या भूमिकेतून विचार करायचा. म्हणून मागासवर्गीयांची व्याख्या करताना शैक्षणिक आणि सामाजिक निकषापेक्षा आर्थिक निकषाचं प्राधान्य मानलं जावं हे तत्त्व राणे आयोगाने स्वीकारलं. 20 व्यवसाय आर्थिकदृष्ट्या मागासलेले ठरवून त्यांच्यासाठी राखीव जागांची सवलत असावी अशी योजना सुचवली. त्या व्यवसायातून प्राप्त होणारं वार्षिक उत्पन्न 10,000हून कमी हवं हा आर्थिक निकषही मागासवर्गीय ठरवताना मानला गेला होता. ही राणे आयोगाची भाष्य न करता असलेली तोंडओळख. सैद्धांतिक वाद प्रतिवाद आणि रस्त्यावरचं आंदोलन यातूनच उभं राहिलं. श्री लेहुआ म्हणतात, मुळात राणे आयोगाने ठरवून दिलेल्या अटीबाहेर जाऊन काम केलं, पण आर्थिक निकषाला प्राधान्य देण्याच्या मुद्द्यामुळे राखीव जागा विरोधकांच्या हातात एक कोलीत दिलं. कारण या निकषानुसार ब्राह्मणही मागासवर्गीय ठरू शकतो. म्हणजेच राणे आयोगात घटनाबाह्यता ही आहे. कारण घटनेत मागासवर्गीय ठरवताना समूह अथवा गट हे युनिट मानण्यात आलंय, तर राणे आयोगाने व्यक्ती हे युनिट मानलं. भारतीय समाज व्यवस्थेत समूह म्हणजे जात ओळखणं सोपं आहे, पण मागासवर्गीयतेची व्याख्या करायला व्यक्ती ओळखणं अशक्य आहे. त्यामुळे राणे आयोगाची व्यावहारिक अंमलबजावणी अशक्य आहे असं श्री लेहुआंचं मत. ते म्हणतात, आर्थिकदृष्ट्या विकसित झाली तरी दलित जातीतली व्यक्ती सामाजिकदृष्ट्या दलितच राहते. उदाहरणार्थ जगजीवनराम किंवा के.आर. नारायणन यांच्यासारख्या व्यक्तींना सुद्धा अजूनही राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागते. म्हणजे सामाजिकदृष्ट्या ते दलितच आहेत. सामाजिक समता स्थापन करणे हा घटनेचा हेतू असल्यामुळे राखीव जागा सामाजिक निकषावरच असाव्यात हे त्यांचं मत. आत्ताच्या आंदोलनाचं बीज कुठे आहे? श्री लेहुआ इंदिराजी आणि राजीवजी यांच्याकडे बोट दाखवतात. इंदिराजी असताना म्हणे जम्मूतल्या कोणत्या तरी भाषणात राखीव जागा योजनेच्या पुनर्विचाराच्या आवश्यकतेविषयी बोलल्या होत्या. हे इंदिराजींचं जम्मूतलं भाषण ही काय भानगड आहे? काश्मीरमध्ये याच भाषणाचा संदर्भ देत इंदिराजी विरोधक त्यांच्यावर त्या हिंदूवादी झाल्याचा आरोप करायचे. नंतर राजीवजींनीही त्याच सूत्राचा पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात आणि 7व्या पंचवार्षिक योजनेतही
राखीव जागांचा पुनर्विचार करण्याचं कलम आधी होतं, नंतर ते गाळण्यात आलं. पण समजने वाले को इशारा काफी होता है. संबंधित घटकांनी हे जोखलं की सदर इश्यूवर दबाव टाकला तर दबायला सरकारची तात्विक तयारी आहे. मग आंदोलन उभं राहिलं. त्यामुळेच राखीव जागा 49% करण्याचा निर्णयही सोळंकींनी चटकन स्थगित केला. वास्तविक यानंतर तरी विरोधी आंदोलन थांबायला हवं होतं. शिवाय श्री लेहुआ यांनी स्टॅटिस्टिक देऊन सांगितलं की राखीव जागांची तरतूद 31% असली तरी 15% जास्त जागा कधीच भरल्या गेलेल्या नाहीत. 1981 मध्ये मोकळ्या राहणाऱ्या जागांना पुढे चालू देण्याची पद्धत रद्द करण्यात आली होती. त्यामुळे भरल्या न गेलेल्या जागा सर्वसाधारण कोट्यात जमा होतात आणि उच्चवर्णीयांना मिळतात. त्यांनी तक्रार करायचं काहीच कारण नाही. पण श्री लेहुआ यांचा आरोप आहे की तरी सुद्धा आंदोलन चालू आहे, कारण तेवढ्या 15% जागा सुद्धा दलितांना मिळू द्यायला उच्चवर्णीयांचा विरोध आहे. त्यांना राखीव जागाच रद्द करायच्यात. दलितांना जेवढं मिळतंय तेवढंही उच्चवर्णीयांना पाहवत नाही. ब्राह्मण, बनिया, पटेल या गुजरातमधल्या मुख्य उच्च जाती. गुजरातवर आर्थिक प्रभुत्व याच जातींचं आहे. ते तसंच राहावं यासाठी राखीव जागा विरोधी आंदोलन चालू आहे. उद्योग व्यवसाय त्यांच्याच ताब्यात असल्यामुळे गुजरात बंदला कौल मिळताच गुजरात बंद होतो. शिक्षण संस्थांवरही उच्चवर्णीयांचंच प्रभुत्व आहे. त्यामुळे राखीव जागा विरोधात परीक्षा स्थगित होतात. इतकंच काय, पण गुजरातचं वृत्तपत्र जगही ब्राह्मण, बनिया, पटेल जातींच्याच हातात आहे. त्यामुळे पेपरातही राखीव जागा विरोधी आंदोलनाला अनुकूल बातम्या येतात. दलितांचा आवाज उमटायला माध्यम नाही. अशा परिस्थितीत राखीव जागांच्या व्यवस्थेमुळे मागासवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या वर येण्यासाठी संधी उपलब्ध व्हायला लागल्या. खाजगी क्षेत्र सवर्णांच्या ताब्यात असल्यामुळे तिथे नोकऱ्या मिळणं अवघड होतं. म्हणजे राहिलं सरकारी क्षेत्र. विविध कचेऱ्या, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस, तांत्रिक शिक्षण देणाऱ्या सरकारी संस्था, हॉस्पिटल्स वगैरे. सावकाशपणे इथे मागासवर्गीयांना स्थान मिळायला लागल्यावर दोन बाबी झाल्या. एक, सवर्णांची आर्थिक मगरमिठी सैल व्हायला लागली. आणि दोन, अनेक ठिकाणी सर्वांना मागासवर्गीयांचे पाय धरण्याची गरज निर्माण व्हायला लागली. उदाहरणार्थ 1981चं राखीव जागा विरोधी आंदोलन पहा. ते डॉक्टर लोकांनी सुरू केलं. पदव्युत्तर पातळीला राखीव जागा असू नयेत अशी त्यांची मागणी. का? तर मागासवर्गीय डॉक्टर्स सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकऱ्या मिळवतात. त्यामुळे उच्चवर्णीय डॉक्टरांचं मानधन जातं, अनेक ग्राहकही जातात आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन जर मागासवर्गीय डॉक्टर कॉलेजात प्राध्यापक झाला तर आपली मुलं पास करून घ्यायला त्याच्यापुढे वाकावं लागेल. पण हे सगळं असंच असं कसं मानणार? म्हणून मग गुणवत्तेचा निकष मानण्याची, मेरिटोक्रसीची आर्ग्युमेंट्स पुढे आली. ते म्हणतात, दलित विद्यार्थ्याला गुणवत्ता मिळवायला ज्या सोयी उपलब्ध हव्यात त्या निर्माण करा, पण गुणवत्तेवर तडजोड नसावी. आता मला सांगा, आपल्या समाजात अजूनही इतकी विषमता आहे की कितीही सोयी निर्माण केल्या तरी दलित विद्यार्थी मेरिटवर उच्चवर्णीयांशी अजूनही फार टिकू शकत नाही. राखीव जागांची म्हणून आवश्यकता अजून संपलेली नाही. शिवाय या व्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या आम्ही उच्चवर्णीयांच्या थोडेफार तरी जवळपास आलो तरी समतेचा प्रवाह अधिक गतिमान बनेल. आर्थिक स्तर समान झाले तर परस्परातले रोटीबेटी व्यवहार सुकर होतील. आताही काही प्रमाणात हे दृश्य दिसतंच. दलित इंजिनियर किंवा डॉक्टरचा विवाह सवर्ण मुलीशी होऊ शकतो. आत्ताच्या आंदोलनामुळे मात्र या सर्व प्रवाहात अडथळा निर्माण होतो. दलितांमध्ये अविश्वास आणि भीती निर्माण व्हायला लागली. मगाशी श्री लेहुआ म्हणाले होते, आर्थिकदृष्ट्या सबळ झाला तरी दलित सामाजिकदृष्ट्या दलितच राहतो. आत्ताचा मुद्दा त्याला छेद देणारा, विरोधी वाटत होता. त्यावर चर्चेचा काथ्याकूट करायचं काही कारण नव्हतं. मुख्य आशय ध्यानात घ्यायचा प्रयत्न करायला हवा. गुजरातमध्ये चालू असलेल्या सामाजिक प्रक्रियेतून परस्परांबद्दल अविश्वास आणि भीती निर्माण होत असेल तर मी विचारलं, वर्गयुद्ध, जातीयुद्ध या कल्पनाविषयी तुम्हाला काय वाटतं? आत्तापर्यंतच्या मुलाखतीचा, विचारविनिमयाचा सूर पाहता या कल्पना कल्पनेतच राहिलेल्या बऱ्या अशा स्वरूपाचं उत्तर येईल अशी अपेक्षा होती. पण बंदूक मोकळी आहे असं समजून सहज गंमत करायला ट्रिगर दापावी आणि फाडकन आवाज करत गोळी सणसणत सुटावी तसं उत्तर आलं, वर्गयुद्ध आम्हाला हवं आहे, होणारच आहे. कारण मार्क्सच्या पद्धतीने सांगायचं झालं तर वी हॅव नथिंग टू लूज बट बॅकवर्डनेस. त्यामुळे मी म्हणतो, वर्गयुद्धासाठी
दलित्स ऑफ इंडिया युनाइट. बिचकतच फोन फिरवला. तिकडून उचलल्यावर मात्र नीट विचारलं, क्या मैं जसपाल सिंग जी से बात कर सकता हूं? आणि वाट पाहत थांबलो की उत्तर येईल, नाही आत्ता घरी नाही, तुम्ही कोण, कशाला, त्यांना वेळ नाही वगैरे सगळं कोणीतरी किरटा किंवा भसाडा आवाज सांगेल. रिसिव्हर आपटल्याचा आवाज येईल असं मनातून झळकून जातंय. तोवर उत्तर आलं, मैं बोल रहा हूं. भरदार आवाज. एक क्षणभर पुढचे शब्द विसरलो. आपको मुझसे कुछ काम है? उत्तरादाखल बडोद्यात आज दिवसभर वाजवत होतो ती टेप परत वाजवली. पुण्याहून, माणूसतर्फे, मुलाखत हवीये वगैरे. ही टेप इतक्या वेळा वाजवावी लागते की शेवटी रेकॉर्डरचं हेड झिजून जायची वेळ येते. येण्याचं आमंत्रण मिळालं. जसपाल सिंग. मेंदूनं उपलब्ध असलेला सगळा डेटा सादर केला. रिक्षा अलकापुरीकडे धावायला लागली होती. एक IPS अधिकारी. ऑक्टोबर 1982 मध्ये बडोद्यात प्रचंड हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या तेव्हा ते बडोद्याचे पोलीस कमिशनर होते. या दंगली त्यांनी ज्या तऱ्हेने हाताळल्या, आवरल्या, त्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. दंगलीच्या ऐन धुमाकुळातही हा पोलीस कमिशनर स्वतः निशस्त्र सर्व वस्त्यांमधून फिरायचा, लोकांशी बोलायचा. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोघांकडूनही समान दुवा मिळवत त्यांनी बडोदा शांत केलं. इथे कुठेतरी माशी शिंकली असावी, कारण जसपाल सिंग हिंदूंना झुकतं माप देतो अशी कुजबूज मोहीम पसरली. पाठोपाठ त्यांच्या बदलीची ऑर्डर निघाली. काँग्रेसच्या काही मुस्लिम नेत्यांनी आपण थेट दिल्लीवरून ही ऑर्डर काढून घेतल्याची वक्तव्य केली. इथपर्यंत सगळं ठीक होतं, यात काही अनपेक्षित नव्हतं. आजपर्यंत हे असंच होत आलंय. पण बडोद्यात यापुढे जे घडलं ते मात्र अनपेक्षित होतं. बदलीचा निषेध करणारी लोकांची चळवळ उभी राहिली. वी वॉन्ट जसपाल च्या घोषणा निनादल्या. या मागणीपायी बडोदा पुन्हा एकदा तंग झालं. डॉक्टर नेनेंनी गुजरात सरकारविरुद्ध हायकोर्टात दावा लावला आणि काय आश्चर्य, बदलीची ऑर्डर अवैध ठरवण्यात आली. लोकांनी जल्लोष केला. जसपाल सिंग यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. सुरतेच्या प्रांतिक अधिवेशनात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीचं खातं खोललं. जसपाल सिंगनी भाजपच पसंत करणं पॅटर्नमध्ये बसत होतं, कारण डिसेंबर 1984 मधल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा बडोद्यातला उमेदवार होता हा माजी पोलीस कमिशनर. 1,00,000-1,50,000 मतं मिळवूनही जसपाल सिंगना हार पत्करावी लागली. राजकारण बाह्य क्षेत्रातून कर्तृत्ववान व्यक्तीची आवक हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य होतं. राजीव गांधी स्वतः युवक आणि आतापर्यंत दीर्घकाळ राजकारणाबाहेर राहिलेले. त्यामुळे राजकारण हा ज्यांचा व्यवसाय नाही असे खूप नवे चेहरे या लोकसभा निवडणुकीनं पाहिले. प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, विधिज्ञ, राजदूत, अभिनेते वगैरे. यात मुख्य पुढाकार अर्थात काँग्रेसचा होता. असणं शक्य होतं. जो पक्ष निवडून येणार नाही हे ठरलेलंच आहे, तिकडे जाणार कोण? त्यामुळे नटवर सिंग, KR नारायणन, अमिताभ आणि कंपनीचं चीज झालं. पण बिहारमध्ये निवृत्त लष्करी अधिकारी SN सिन्हा आणि गुजरातमध्ये जसपाल सिंग यांना मात्र भाजपनं पुरस्कृत केलं. हा ट्रेंड नंतरही थेट महापालिका निवडणुकांपर्यंत चालू राहिला. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी पुलोद आघाडी बनत असताना शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी अशी कल्पना सुचवली की पुलोद आणि निवडक 25-30 साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक अशांना तिकीटं द्यावीत. मराठी राजकारणाच्या गणितात ही बाब कुठं बसत नसावी, कारण ही सूचना अंमलात आली नाही. पण महापालिका निवडणुकात मात्र अशा उमेदवारांची रेलचेल होती. या सर्व शृंखलेतला जसपाल सिंग हा एक महत्वाचा चमकदार दुवा. ठीक आहे, ते बडोद्याची सीट हरले. सगळ्याच विरोधी पक्षांचा धुव्वा उडाला होता. यात अनपेक्षित काही नाही, पण अनपेक्षितपणाचं एक धक्कादायक वळण पुढे वाढून ठेवलं होतं. विधानसभा निवडणुका आल्या. जसपाल सिंगना भाजपनं तिकीट दिलं नाही. जसपाल सिंग अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले. बडोद्याच्या सयाजीगंज मतदारसंघातून जसपाल आणि जनता पक्ष उमेदवार यांनी समसमान सुमारे 17,000 मतं मिळवली. निवडून आलेल्या काँग्रेस उमेदवाराला 20,000 मतं होती, तर अधिकृत भाजप उमेदवाराला सर्वात कमी. पक्षशिस्त मोडल्याच्या कारणावरून जसपालना पक्षातून काढून टाकण्यात आलं. मग गुजरातमध्ये राखीव जागाविरोधी आंदोलन उभं राहिलं. पोलिसी अत्याचारांनी या आंदोलनाला दंडुक्यांनी रंगवून काढल्यानंतर हा माजी पोलीस कमिशनर परत रस्त्यावर आला. यावेळीही हजारो माणसं त्याच्या मागे होती.
पोलिसांच्या दंडुकेशाहीचा निषेध जसपाल सिंगच्या तोंडून प्रभावी झाला. डोळ्यासमोरून झळकून जाणारी आणि उपलब्ध तुकडे जोडून तयार होणारी ही दास्ताने जसपाल इन मीन 2-2.5 वर्षांची. त्यातही किती रंग भरलेत. एक शीख अधिकारी गुजरातच्या मातीतून वर येऊ पाहत, या तथ्यामुळे एक वेगळाच अर्थ भरला जात होता. एकूण मिळून समोर येणारं व्यक्तिमत्व रंगीन, उत्सुकता ताणणारं तयार होत होतं. म्हणून मनात विचार केला की त्यांची नुसती प्रश्नोत्तर रूपी औपचारिक मुलाखत घ्यायची नाही, जमतील तशा स्वैर गप्पा मारायच्या, त्यातून काही सुसंगत आशयाचं वस्त्र विणता येतं का ते पाहू. नोकरशाहीतले अनुभव, हिंदू मुस्लिम दंगली, पक्षीय राजकारण, पंजाब प्रश्न अशा सर्व रस्त्यांवरून भटकायचा इरादा बाळगून त्यांनी सांगितलेल्या बंगल्यासमोर रिक्षातून. मग नेमकं आठवेना की या खुणेच्या बंगल्याच्या डावीकडचा बंगला की उजवीकडचा. डावीकडच्या बंगल्यासमोर गाड्या, वाहनं, माणसं दिसत होती. म्हणून अंदाजानेच तिथे गेलो तर कळलं की नाही, तो पलीकडचा बंगला जसपाल सिंग यांचा. सुनसान, शांत, माणसाचा वावर असल्याची काही चिन्ह नाहीत. दारावर बीवेअर डॉग ही पाटी नाही. बेल वाजवायला हात उचलला तर समोरच्या हॉलमध्ये डायनिंग टेबल आवरत असलेला माणूस दिसला. त्याने पटकन विचारलं, अविनाश का? जसपाल सिंग तुम्हीच का? असं मला विचारावं सुद्धा लागलं नाही. नावानं हाक मारणाऱ्याशी दोस्तीच झाल्यासारखी वाटते. या तंत्रात संघ कार्यकर्ते तज्ज्ञ असतात, पण जसपाल तर संघ स्वयंसेवक नव्हे की यामागेही संघाचा हात. निळी पॅन्ट आणि ग्रे कलरचा इन केलेला शर्ट घातलेला तगडा पंजाबी सरदार, केस दाढी मिशा शिस्तीत ट्रिम केलेल्या, आवाजात व्यक्तिमत्वातही पंजाबी दमदारपणा. पॅसेजमध्ये बडोद्यातल्या नागरिकांनी दिलेलं भित्तीचित्र होतं, वी वॉन्ट जसपाल, वी लव्ह जसपाल अशा मोर्चाचं. ते वॉटर कलरमधलं स्मृतिचित्र होतं. ते तिथं पॉझेसिव्हली शानमध्ये खडं होतं. हा व्यक्तिमत्वाचा किंचित दिखाऊ भाग असावा, पण त्यात काय विशेष? कित्येक राजकारण्यांच्या घरी त्यांच्याच फोटोचं एक स्थायी प्रदर्शन भरलेलं असतंच की. ते फोटो पाहणं सहनशक्तीची परीक्षाच असते. त्या मानाने जसपाल सिंगमध्ये ज्याचा शो करावा असं देखणे पण भरपूर आहे. शिवाय ज्याच्या स्मृतीशी निगडीत काही दुर्मिळ क्षण असतात त्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवत जगण्यात एक गंमत असते. चरण सिंग नाही का, दिल्लीतल्या अकबर रोडच्या निवासस्थानी हॉलमध्ये लावलेल्या त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रचंड सभेच्या तस्विरीकडे पाहत सध्या दिवस मोजत. खुर्चीत बसल्यावर गप्पा मारण्याचा इरादा जाहीर केला. अर्थात जस्ट टॉक लाईक माय डिअर फ्रेंड असं सांगत मोकळेपणाने त्यांनी खोलीभर हात फिरवले. तेव्हा सूर जुळून आले. व्हरांड्यातून फोन उचलून त्यांनी शेजारी आणून ठेवला आणि पाय पसरत खुर्चीत आरामसे आसनस्थ झाले.